तुम्हाला पण स्पर्धेत नंबर मिळवायचा आहे का? तुम्ही पण नवीन आणि जोशपूर्ण भाषण शोधत आहात का? तुम्हाला लिखित स्वरूपात भाषण हवे आहे का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. नमस्कार, वर्षा ज्ञानदीप चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मुलांमध्ये भाषण कला विकसित व्हावी हाच आमचा मूळ उद्देश आहे. त्यासाठी भाषण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील भाषण तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. सागराचे पाणी कधी आटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही, नाद शिवरायांचा सुटणार नाही. नमस्कार मान्यवर, उपस्थित गुरुजन, आदरणीय पालकवर्ग आणि माझ्या जिद्दी स्वप्नाळू ध्येयवेड्या मित्रांनो, आज आपण एका अशा महापुरुषाची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्यांचे नाव उच्चारताच छाती अभिमानाने भरून येते, डोळ्यात तेज चमकते आणि अंगावर रोमांच उभे राहतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रमाचे प्रतीक, स्वाभिमानाचे जाज्वल्य दीपस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, इतिहास म्हणजे फक्त जुन्या घटना नाहीत, इतिहास म्हणजे जिवंत प्रेरणा, इतिहास म्हणजे दिशा. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे तरुणांच्या रक्तात ज्वाला पेटवणारी शक्ती. ज्या काळात भारतावर परकीय सत्तांचे अंधारलेले सावट होते, ज्या काळात जनतेवर अन्याय होत होता, ज्या काळात भीती आणि गुलामी हीच लोकांची ओळख बनली होती, त्या काळात एका लहान मुलाने स्वप्न पाहिले. स्वप्न होते स्वराज्याचे आणि त्या स्वप्नाने पुढे संपूर्ण इतिहास बदलून टाकला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले ते बालक पुढे जगाला दाखवून देणार होते की स्वप्न पाहण्याची हिंमत असेल तर अशक्य काहीच नाही. पण मित्रांनो, महानता अचानक मिळत नाही, ती घडवावी लागते आणि शिवाजी महाराजांना घडवले त्यांच्या माता जिजाऊंनी. रामायण, महाभारत, सत्य, धर्म, न्याय आणि पराक्रम यांच्या कथा ऐकत ऐकत त्या बालमनात स्वराज्याची ठिणगी पेटली. जिजाऊंनी शिकवले, अन्याय सहन करायचा नाही, अन्याय सहन करायचा नाही, त्याला उत्तर द्यायचे. रायरेश्वर मंदिरातील शपथ हा क्षण म्हणजे स्वराज्याचा जन्मक्षण होता. काही मोजकेच मित्र, मंदिरातील शांत वातावरण आणि त्या वातावरणात घुमणारा एक आवाज, आपण स्वराज्य निर्माण करणार. त्यावेळी ते किशोरवयीन होते, पण त्यांचा निर्धार पर्वतासारखा भक्कम होता. मित्रांनो, मोठेपण वयावर अवलंबून नसते, ते विचारांवर अवलंबून असते. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. हा विजय फक्त एका किल्ल्याचा नव्हता, तो होता स्वाभिमानाचा पहिला विजय. त्या दिवसापासून स्वराज्याची पायाभरणी सुरू झाली. एकामागून एक किल्ले जिंकले गेले. राजगड, पुरंदर, प्रतापगड. प्रत्येक विजयाने जनतेचा आत्मविश्वास वाढत गेला. प्रतापगडावर अफजल खानाशी झालेली भेट हा इतिहासातील सर्वात थरारक प्रसंग आहे. एका बाजूला बलाढ्य अनुभवी सेनापती, दुसऱ्या बाजूला शांत, संयमी पण धैर्याने ओतप्रेत भरलेले शिवाजी महाराज. परिस्थिती अत्यंत धोकादायक होती, पण महाराज घाबरले नाहीत. त्यांनी दाखवून दिले की संकटावर मात करण्यासाठी बुद्धी आणि धैर्य दोन्ही आवश्यक असतात. हा प्रसंग शिकवतो, आत्मविश्वास असेल तर कोणताही शत्रू मोठा नसतो. पन्हागडातून सुटका हा दुसरा थरारक अध्याय. चारही बाजूंनी वेढा, परिस्थिती निराशाजनक, पण महाराजांनी हार मानली नाही. त्यांनी योजना आखली आणि त्या योजनेच्या पूर्ततेसाठी बाजीप्रभू देशपांडे पुढे आले. पावनखिंडीत त्यांनी प्राणांची आहुती दिली, शेवटच्या श्वासापर्यंत लढले, फक्त आपल्या राजाला सुरक्षित पोहोचवण्यासाठी. मित्रांनो, ही घटना निष्ठा, त्याग आणि नेतृत्वाचे सर्वोच्च उदाहरण आहे. आग्र्याहून सुटका हा प्रसंग तर बुद्धिमत्तेची परिसीमा आहे. कैदेत असताना निराश न होता शांतपणे योजना आखणे, योग्य वेळ साधणे आणि अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतून बाहेर पडणे, हे फक्त धैर्य नव्हे तर विलक्षण आत्मविश्वास होते. महाराजांनी दाखवले की सिंहाला पिंजऱ्यात कायमचे बंदिस्त करता येत नाही. पण मित्रांनो, शिवाजी महाराजांचा खरा मोठेपणा त्यांच्या चारित्र्यात होता. त्यांनी स्त्रियांचा सन्मान जपला. युद्ध जिंकूनही शत्रूंच्या स्त्रियांना सन्मानाने परत पाठवले. त्या काळात हा अत्यंत मोठा आणि वेगळा आदर्श होता. त्यांनी दाखवून दिले की खरा वीर तोच,
खरा वीर तोच जो शक्तीचा उपयोग संरक्षणासाठी करतो, अपमानासाठी नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे रक्षण केले, योग्य कर प्रणाली निर्माण केली, जनतेसाठी न्याय व्यवस्था उभी केली. त्यांच्या राज्यात सामान्य माणूस सुरक्षित होता, म्हणूनच जनता त्यांना देवासारखे मानत होती. स्वराज्य म्हणजे जनतेचे राज्य हा त्यांचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे. समुद्रावर सत्ता निर्माण करण्यासाठी त्यांनी आरमार उभे केले, सिंधुदुर्गासारखे किल्ले बांधले. दूरदृष्टी, नियोजन आणि धाडस यांच्या जोरावर त्यांनी दाखवले की स्वराज्य फक्त डोंगरदऱ्यांत नाही, स्वराज्य फक्त डोंगरदऱ्यांत नाही तर समुद्रावरही झेंडा फडकवू शकते. 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला. तो क्षण म्हणजे शतकानुशतके गुलामगिरी सहन केलेल्या जनतेच्या स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. संपूर्ण रायगड जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमला. तो फक्त एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तो होता स्वराज्याच्या स्वप्नांचा विजय. मित्रांनो, आज आपण 21व्या शतकात जगतो आहोत. आपल्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे, अमर्याद संधी आहेत. पण प्रश्न असा आहे, आपल्या मनात स्वराज्याची जिद्द आहे का? आपण अपयश आले तर खचतो का की पुन्हा उभे राहतो? आपण भीतीपुढे हार मानतो का की तिच्यावर विजय मिळवतो? शिवाजी महाराजांनी परिस्थितीला दोष दिला नाही, त्यांनी परिस्थिती बदलली. त्यांनी अडचणींपासून पळ काढला नाही, त्या अडचणींना सामोरे गेले. त्यांनी दाखवले की ध्येय मोठे असेल तर मार्ग आपोआप सापडतो. आजचे आपले स्वराज्य म्हणजे शिक्षणात प्रगती, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्ती. आपण अभ्यासात मेहनत घेतली, आपल्या आईवडिलांचा सन्मान केला, समाजासाठी काहीतरी सकारात्मक केले तर तीच खरी शिवजयंती ठरेल. मित्रांनो, अपयश हे शेवट नसते तर ती पुढील यशाची सुरुवात असते. संकटे आपल्याला तोडण्यासाठी नसतात, ती आपल्याला घडवण्यासाठी असतात. जर आपण आपल्या आयुष्यात शिवाजी महाराजांची जिद्द, शिस्त आणि आत्मविश्वास अंगीकारला तर कोणतेही ध्येय दूर नाही. चला, आज या पवित्र दिवशी आपण सर्वजण एकच संकल्प करूया. आपण अन्याय सहन करणार नाही, आपण चुकीच्या मार्गावर जाणार नाही, आपण आपल्या पालकांचा आणि गुरुजनांचा सन्मान राखू, आपण आपल्या देशाचा अभिमान वाढवू, आपण आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम होण्यासाठी झटू. कारण शिवाजी महाराज इतिहासात बंदिस्त नाहीत, ते आपल्या विचारात जिवंत आहेत, आपल्या रक्तात जिवंत आहेत, आपल्या स्वप्नांत जिवंत आहेत. चला, संपूर्ण ताकदीने घोषणा देऊया, जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, जर तुम्हाला असेच प्रेरणादायी, जोशपूर्ण आणि अंगावर काटा आणणारे व्हिडिओ आवडत असतील तर आत्ताच वर्षा ज्ञानदीप चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी प्रेरणेची नवी ऊर्जा आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय शिवराय. पुन्हा भेटूया नव्या इतिहासासह, नव्या प्रेरणेसह आणि नव्या जिद्दीने. तोपर्यंत मनात स्वाभिमान, कृतीत प्रामाणिकपणा आणि ओठांवर एकच घोषणा ठेवा, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.